तुर्ची गावामध्ये 143 वर्षे जुना रस्ता जो लोकांना शेतीसाठी वापरण्यासाठी आहे तो गेले 8-10 वर्ष झाले बंद आहे की या प्रशासनाला जाग कधी येणार आहे। हा रस्ता आम्ही किती वर्ष तुमच्याकडे मागणी करायचा आहे आणि तो रस्ता कधी खुला होणार आहे। आता आम्ही गावकऱ्यांनी एवढंच ठरवलंय की जोपर्यंत रस्ता खुला होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार 8-10 वर्ष झालं या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय। तहसीलदार साहेबांचा निकाल आहे, प्रांत साहेबांचा निकाल आहे, कोर्टाचा निकाल आहे, तरी सुद्धा हे शासन याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय। हे इतकं निगरगट्ट आणि गेंड्याची कातडी पांघरून घेतलेलं म्हणजे शासन आहे। तहसीलदार साहेब फक्त तोंडाला आमच्या पाने पुसतात आणि याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला लागलेत। आम्हाला रस्ता खुला करून देतो म्हणतात परंतु याच्याकडे काही लक्ष देत नाहीत। यासाठी आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागलेला आहे। माझं नाव सतीश रंगराव पाटील तुर्ची गावामध्ये 143 वर्षे जुना रस्ता जो लोकांना शेतीसाठी वापरण्यासाठी आहे तो गेले 8-10 वर्ष झाले बंद आहे। यासाठी आम्ही वारंवार तहसीलदार यांच्याकडे, कलेक्टर ऑफिस यांच्याकडे मागणी केली असता तो खुला न झाल्यामुळे आम्ही मागच्या 3/4/2026 ला अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यावेळेस प्रशासनानं आणि आपल्या तालुक्यातील माजी खासदार व विद्यमान आमदार यांनी येऊन आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा जो रस्ता आहे तो आम्ही स्वतः लक्ष घालून खुला करून देतो। आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला परंतु आता कित्येक दिवस झाले पुन्हा एकदा त्यांच्याकडे आम्ही मागणी करतोय पण त्यांनी या मागणीकडे त्या तत्परतेने लक्ष दिलं नाही। आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो असता त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की तुमचा रस्ता खुला लवकरात लवकर केला जाईल। पण मला समजत नाही की या प्रशासनाला जाग कधी येणार आहे। हा रस्ता आम्ही किती वर्ष तुमच्याकडे मागणी करायचा आहे आणि तो रस्ता कधी खुला होणार आहे। आता आम्ही गावकऱ्यांनी एवढंच ठरवलंय की जोपर्यंत रस्ता खुला होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। आता जरी कोणी सांगितलं की नाही आता आम्ही लक्ष देतो एवढ्या वेळ थांबा पण आम्ही एकच गावकऱ्यांनी सगळ्या ठरवलंय जवळजवळ या रस्त्यानं जाणारे 70 ते 80 शेतकरी आहेत। अशी अवस्था झाली की त्यांनी आता शेती करायची सोडून द्यायची का। भारत हा शेतीप्रधान देश आहे पण अक्षरशः शासनाच्या गलथान कारभारामुळं आम्हाला शेती करायची सोडून द्यायची का हा प्रश्न आलाय। हा प्रश्न आमचा प्रशासनानं लवकरात लवकर तातडीने सोडवावा अन्यथा आम्ही काही आंदोलन थांबवणार नाही। जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही। अरविंद मारुती सपकाळ गेले 8-10 वर्ष झालं या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय। तहसीलदार साहेबांचा निकाल आहे, प्रांत साहेबांचा निकाल आहे, कोर्टाचा निकाल आहे, तरी सुद्धा हे शासन याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय। हे इतकं निगरगट्ट आणि गेंड्याची कातडी पांघरून घेतलेलं जे शासन आहे तहसीलदार साहेब फक्त तोंडाला आमच्या पाने पुसतात आणि याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला लागलेत। आम्हाला रस्ता खुला करून देतो म्हणतात परंतु याच्याकडे काही लक्ष देत नाहीत। यासाठी आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागलेला आहे। आम्ही हे दुसऱ्या वेळेस उपोषण करतोय। रस्ता आता कुठला रस्त्यासाठी तुमची मागणी? हा गाव रस्ता आहे, शेती रस्ता बिरोबा मंदिर ते हनुमंतपूर याच्यासाठी आम्ही यांनी येऊन थोडाफार केला परंतु त्याच्यानंतर दुर्लक्षित केले। आता नेते म्हणजे इथे कोण कोण मागच्या इथे रोहित दादा आले, संजय काका आले,
तेवढ्या पुरतीच त्याने शासनाने आम्ही लक्ष देतो हे साहेबांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी आले, परंतु काहीच कारवाई न करता ते इथून निघून गेले. ज्यांनी रस्ता अडवलाय ते फक्त इथं दांगा करतात आणि त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करत नाहीत शासन. त्यामुळे इथे ही म्हणजे जेने अडवलाय ते लोक म्हणतात इथून कसा रस्ता होतो तेच आम्ही पाहतो.